या वर्षीची आषाढी लाखो भाविकांसाठी खरंच एक अनोखी भेट ठरणार आहे। कारण या वेळेला त्यांना संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम या काळातलं जे मंदिर होतं ते 700 वर्षापूर्वीच्या मंदिराच्या रूपात विठ्ठलाच्या दर्शनाला आषाढीला येता येणार आहे। ज्या पद्धतीचे हे मंदिरातली दगडी कोरीव काम आहे हे आता उघड झालेलं आहे। या पद्धतीने त्यांनी पुरातत्व विभागाने हे सर्व कोरीव काम व्यवस्थित बाहेर काढलेलं आहे। ज्याच्यावरचे पूट चढले होते हे सगळं काढून टाकलेलं आहे। मंदिराचं फिनिशिंग केलेलं आहे। मंदिराच्या छतावर जर इथं बघितलं तर दशावतार दिसत आहेत आपल्याला। हे दशावतार आता व्यवस्थित दिसायला लागलेले आहेत। प्रत्येक ठिकाणी मंदिर समितीने लाइटिंग आकर्षक लाइटिंग केलेले आहे, ज्याच्यामुळे या विद्युत रोषणाईमुळे हे मंदिराचे हा सर्व जो सोळखांबी असेल किंवा या बाजूला असलेला गरुड खांब असेल हा उठून दिसत आहे। याच गरुड खांबाला भेटल्यानंतर भाविकांना थेट विठ्ठलाला भेट मिळाल्याचा आनंद घेता येतो। म्हणूनच हा गरुड खांबाचं महत्त्व खूप जास्त आहे। आणि या सोळखांबीमध्ये संपूर्णपणे पुरातत्व विभागाने जुन्या मंदिराचा नक्षा पूर्ण बदलून टाकलेला आहे आणि अतिशय आकर्षक असं 700 वर्षापूर्वीचं रूप आता मिळालेलं आहे। आपल्यासोबत मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी आहेत राजेंद्र शेळके सर। मला सांगा सर, 700 वर्षापूर्वीच्या मंदिरात आता भाविकांना दर्शनाचा आनंद यावर्षी मिळतो? निश्चितच महाराष्ट्र शासनाने मंदिर जतन संवर्धनासाठी निधी दिला आणि गेले वर्षभरात पुरातत्व विभागाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी काम करतोय। मंदिरे समिती, पुरातत्व विभाग, जिल्हा प्रशासन यांच्या माध्यमातून आज आपण पाहतोय की मंदिराला पूर्णतः जुनं रूप प्राप्त झालेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।